महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई येथे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब मोर्चा काढत आहेत. त्या मोर्चाची प्रमुख मागणी आहे की महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळाली पाहिजे. 1949चा बीटी ऍक्ट कायदा रद्द झाला पाहिजे ही सुद्धा मागणी आहे. परंतु आठवले साहेब समाजामध्ये अशी चर्चा आहे की आपण मंत्री आहात तरी सुद्धा अजूनपर्यंत ही मागणी आपली पूर्ण केलेली दिसत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळी जगात जातात त्यावेळेस सांगतात हा देश तथागत गौतम बुद्धांचा आहे. ज्यावेळेस निवडणूक येते भारतामध्ये कोणत्याही राज्यात किंवा देशाची त्यावेळेस सतत ते सांगतात, सतत संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतात. परंतु जर पाहिलं तरी 11 वर्षामध्ये राम मंदिर झालं अशी समाजामध्ये चर्चा आहे. परंतु संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राष्ट्रीय स्मारकाचं काम मुंबई इंदू मिल येथे चालू आहे. हे काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही अशी समाजामध्ये चर्चा आहे. दीक्षाभूमी येथे मध्यंतरी भूमिगत पार्किंग याच सरकारने केली होती सुशोभीकरणाच्या नावाखाली. याला आंबेडकरवादी समाजाने आंबेडकरी समाजाने विरोध केला होता, तीव्र विरोध केला होता. याच सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच सांगितले 2-3 महिन्यामध्ये आम्ही अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करणार आहोत, अबकडं वर्गीकरण करणार आहोत. आठवले साहेब याबद्दल आपलं मत काय? याला समाजाने तीव्र विरोध केलेला आहे. कारण हे घटनात्मक आरक्षण आहे, याचं असं करता येत नाही आणि दलित समाजामध्ये फूट पडू शकते वर्गीकरण केल्यानंतर असं समाजाचं मत आहे. आठवले साहेब लाडकी बहीण योजना राज्यामध्ये आहे. यासाठी जो निधी लागतो तो निधी समाज कल्याण खात्यातर्फे घेतला जातो. प्रत्येक महिन्याला दलितांचा निधी घेतला जातो. जाणीवपूर्वक हे केलं जातं, जाणीवपूर्वक दलितांना त्रास दिला जातो. बार्टीच्या माध्यमातून दलित विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते. 4 वर्षाची फेलोशिप आठवले साहेब मिळाली नाही. रोज विद्यार्थी आंदोलन करतात, उपोषण करतात. आठवले साहेब हीच चर्चा आहे की आपल्या मंत्रिपदाचा नेमका फायदा काय झाला. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे भारत देशाचे आपल्या देशाचे संविधान लिहिलेले आहे. ज्या वेळेस समाजाला न्याय मिळत नाही असं वाटत असेल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. हे आपल्याला माहीतच आहे साहेब. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करत आहे की समाजामध्ये चर्चा आहे की हा जो मोर्चा आहे तो मंत्रिपद टिकवण्यासाठी मोर्चा आहे. समाजामध्ये चर्चा आहे की हा मोर्चा भाजप पुरस्कृत आहे का ही सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे आपण आपल्या मंत्रिपदाचा विचार करावा अशी विनंती आम्ही आपणास करत आहे. आपण आदरणीय माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना ऐक्याची साथ घातलेली आहे, याचं स्वागत आम्ही करतच आहोत. परंतु आठवले साहेब कोणतीही चळवळ कोणत्या पक्षी पुढे न्यायचा असेल तर तरुणांची आवश्यकता असते आणि आज आम्ही तरुण युवा नेते सुजातदादा आंबेडकर हे सुद्धा राज्याचा दौरा करत आहेत. मी सुद्धा राज्याचा दौरा करत आहे. त्यामुळे मला आणि सुजातदादा यांना विश्वासात घ्यावे अशी विनंती करत आहे. कारण आपल्याला सुद्धा आठवले साहेब रासू गवे यांनी तुम्ही तरुण असताना तुम्हाला विश्वासात घेतलं होतं चळवळ पुढे नेण्यासाठी. त्यामुळे आम्हाला सुद्धा विश्वासात घ्या. आणि आदरणीय माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पक्षाच्या माध्यमातून उत्तर दिलेलंच आहे की पहिला मंत्रिपदाचा राजीनामा द्या. त्यामुळे मी सुद्धा मागणी करत आहे की आठवले साहेब 2 दगडावर हात ठेवू नका, एका दगडावर हात ठेवा. एकतर मंत्रिपद निवडा नाहीतर समाज निवडा अशी मागणी आम्ही आपणास करत आहे, अशी विनंती आम्ही आपणास करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.